कसं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकसंख्येनुसार 2.5% एवढे फेरीवाल्यांची संख्या आहे, तरीसुद्धा सरकार या फेरीवाल्यांचा 2014ला सुप्रीम कोर्टाचा आदेश असूनसुद्धा दर 5 वर्षानंतर सर्वे व्हायला पाहिजे होता आणि सर्वे झाल्यानंतर त्यांना अपात्र घोषित करून पात्र झालेल्यांना एका मार्केटची सोय करून द्यायचं असं सुप्रीम कोर्टाचा आदेश असतानासुद्धा गेले 10 वर्षापासून महानगरपालिकेने सर्वे केलेला नाही। उलट दररोज दिवसातून 2-3 वाजता 2-3 वाजता फेरीवाल्याच्यावर कारवाई होते। महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन येऊन दादागिरी करून लोकांचा धंदा उद्ध्वस्त करतात आणि त्यामुळं जे काही PM स्वनिधी योजनेतून एकीकडे तुम्ही कर्ज देता, एकीकडे तुम्ही सांगता की धंदा करा आणि दुसरीकडे तुम्ही येऊन दिवसातून 2-3 वेळा हे कारवाई करता आणि धंदा सगळा उद्ध्वस्त करता। त्यामुळं लोकांनी जगायचं कसं हा प्रश्न आहे। कोरोना झाल्यानंतर अनेक नवीन फेरीवाले तयार झाले। कोरोना काळानंतर अनेक फेरीवाले नवीन तयार झाले। सुशिक्षित सुद्धा मुलं आज नवीन तरुण बेरोजगार हे सगळे फेरीवाल्याकडे धंद्याकडे वळलेले आहेत। आमची सरकारकडे मागणी आहे की एक तर तुम्ही सरकारी नोकरी कुणाला देऊ शकत नसाल तर निदान जे आम्ही काही रोजगार करतोय लोकांच्या उपयोगी वस्तू विकून आम्ही कुठं जागा मिळेल तिथं बसून आम्ही कसं तरी पोट भरतोय, ते त्याला व्यवस्थित तुम्ही लायसन द्या। सुप्रीम कोर्टाचा आदेश अंमलबजावणी करा आणि ह्या सगळ्या गोरगरिबांना लायसन द्या आणि व्यवस्थित त्यांना पोट भरू द्या। आणि जर तुम्ही देत नसाल तसं तर येणाऱ्या दिवसामध्ये लवकरात लवकर तुम्ही जर ही सोय केली नाही, सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये जन्मवादी हक्कच्या युनियनच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करू असं आम्ही सरकारला इशारा देतोय। तुम्ही महानगरपालिकांचे जे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही निवेदन दिले, तुम्हाला काय आश्वासन दिलं? ते म्हटले की हे सुप्रीम कोर्टाची जे आदेशाची अंमलबजावणी आहे हे वरच्या लेवलचं काम आहे, हे आमच्या हातामध्ये नाही। आम्ही त्यांना असं सांगितलं की निदान जे तुमच्या हातामध्ये आहे, आपल्या विभागाचे जे काय तुमच्या हातामध्ये कागदपत्र असतील किंवा जे काय आता कोर्टात सुप्रीम कोर्टात केस आमची हायकोर्टामध्ये सुरू आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये पण सुरू आहे। जन्मवादी हक्कर सभेचे आमचे कॉम्रेड नारायण इथं उपस्थित आहेत, त्यांच्या नावानं केस इथं हायकोर्टामध्ये सुरू आहे। तर त्या केसमध्ये जे जे पेपर लागतात वार्डचे ते येत नाहीत असं तिथल्या सुप्रीम कोर्टातल्या आपल्या हायकोर्टाच्या आदेशामध्ये म्हटलं जातं, वकील BMCचे वकील म्हणतात। तर ते निदान पेपर देणं, ते अफिडेविट देणं हे तरी काम वार्डाच्या लेवलनं व्हायला पाहिजे आणि ते तुम्ही करावे असे आम्ही त्यांना सांगितलं। तर ते 2 दिवसात देऊ आणि सगळी जी काही पूर्तता लागेल ते आम्ही करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। मुंबई हायकोर्टला 8 ऑगस्टला आणि 12 डिसेंबरला कोर्टने सांगितले तुम्ही BMC महानगरपालिका आम्हाला शपथपत्र द्या, एफिडेविट द्या। आतापर्यंत 5 महिना उलटून गेला। मुंबई म्युन्सिपल कमिशनर आतापर्यंत मुंबई कोर्टाला घोषणापत्र दिलं नाही, सादर केलं नाही। म्हणून आम्ही 12 वार्डमध्ये महानगरपालिकाच्या वार्डमध्ये शनिवारपासून 9 तारीखपर्यंत 12 वार्डमध्ये आम्ही मोर्चा आंदोलन केलेले आहे, तीव्र निषेध केलेले आहे। तुम्ही काय फेरीवाल्यांचे एवढा डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे, तुम्ही कोर्टाला काही सादर करत नाही आहे। सुप्रीम कोर्टचं डायरेक्शन आहे संपूर्ण देशामध्ये 2.5% फेरीवाला असू शकता है, आम्ही 1% पण नाही आहे। या लोकांना तुम्ही काही लायसन्स देत नाही। 2000 तरी मोदीजी जे आहेत फेरीवाले त्यांना लोन देतात, धंदा करायला सांगतात, लोन फेडणार कुठून जर असं कारवाई झाली? 1,80,000 लोकांना लोन दिलेले, त्या लोकांना पैसा परत भरायचे, कुठून भरणार आहे? रोज सकाळी संध्याकाळी BMC आणि पोलीस चार्ज मारतो 1200 रुपया, त्यांच्या एवढा पैसा गोळा करतो। भ्रष्टाचार एवढा वाढलेले आहे। 1 दिवसामध्ये मुंबईमध्ये 1 करोड रुपये हप्ता वसुली होतो। हे सगळं थांबायची आहे। तुम्ही आम्हाला लायसन्स द्या। जन्मवादी प्रक्रियेमध्ये आम्ही किती भरायची आहे भरतो। महाराष्ट्र सरकार कायदा आणत नाही आहे महाराष्ट्रामध्ये। जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्र सरकार फेरीवाल्यांच्या पदविक्रीचा उपजीविका संरक्षण नियम हे कायदा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणत नाही आहे, जोपर्यंत आमच्या लोकांना एवढा त्रास देणार आहे। आता मुंबईमध्ये 1500 लोकांना असा त्रास आहे, जो लोकांच्या एवढा त्रास झालेले, लोकांचे पॅरलाइज झालेले, लोकांचे मृत्यू झालेले। एक दिवस 4-4, 5-5, 6-6 वेळे माल उचलून भागायची, BMCच्या गाडी आला, पोलीसच्या गाडी आला, एवढा त्रास कशाला देतो? हे देशवासी आहे, त्यांचा रोजगार करायचे उपजीविका संरक्षण नियम आहे, हे लागू करत नाही आहे। उलटा त्यांना
जो लोकांना पकडायचे दारूवालाच्या चरसीवालांच्या गरजूला त्यांचे काम करत नाही आहे. 2 नंबरवाल्यांच्या त्यांच्या संरक्षण देणार आहे. आमचे संरक्षण तोडून आमच्याकडे BMC आणि सकाळीपासून संध्याकाळीपर्यंत BMC आणि पोलीस आमच्याकडे लावलेले आहे. हे बरोबर नाही आहे. आम्हाला कायदा द्या. आम्हाला पुढच्या तुमचं नियोजन काय असेल जर BMCने ऐकलं नाही तर? आमच्या BMC ऐकला नाही आहे तो येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 30 लाख फेरीवाला आहे. त्यांचे परिवार आमच्या समाजामध्ये जिवंत राहायचे. आमच्या उपाशी मारायची नाही. आमच्या रोजगार करायची आम्हाला संधी द्या. नाही तो आमच्या रोजगार द्या. 77 वर्ष उलटून गेला. आजपर्यंत आमच्या देशामध्ये काहीच नाही. एवढा महागाई वाढलेली आहे. एवढ्या शिक्षणाच्या उपलब्धी इतना वाढलेले आहे. सर्वसाधारण माणूस कुठे जाणार आहे? मी स्नेहा सुधीर पराडकर आहे. आम्ही फेरीचा देतो, फेरीवाले धंदे लावतो. पण BMC वाले येऊन आम्हाला सारखा त्रास देतात. आम्ही माल उचलायचा, पळायचं. मेट्रोची कामं चालू आहेत. मेट्रोच्या कामामधून एखाद्या लेडीज कुठं पडली, कुठं लागलं, आणि प्रत्येकजण कोणाला हाऊस नाही आहे की रोडवर येऊन बसायचं. आम्ही कष्ट का करतो? आमच्या परिवारासाठी कष्ट करतो. जर आमचा परिवार रोडवर येतं तर तुम्ही लोक काय करता? तुम्ही लोक येता आम्हाला दरवेळेस आश्वासन देता की बाबा आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, पण करत तर काहीच नाही आहे ना. करत तुम्ही काय नाही. मग गरिबांनी जायचं कुठं? आम्हाला रोजगार द्या. आम्ही बसून कामं करू ना. आम्हाला हाऊस आहे का एवढा मोठा पळायचं, उचलायचं, पळायचं? कोण कोणाच्या हाऊससाठी येत नाही. गरीब आहे, आम्हाला गरज आहे कामाची, म्हणून आम्ही हे रोडवर बसलोय ना आज येऊन. तर तुम्ही रोडवाल्यांनाच त्रास देता. चांगल्या लोकांना त्रास द्या ना. हां, तुम्ही बार चालवतात, वाईन शॉप चालवतात, त्यांना तुम्ही लायसन देता. मग आम्हाला लायसन का नाही आहे? आम्हाला कुठल्या गोष्टीवर लायसन नाही की आम्ही मेहनत करतो म्हणून. जेव्हा आम्ही खुर्चीत बसणार तेव्हा आम्हाला लायसन भेटणार का? कष्ट करतो ह्याचा अर्थ हे नाही की आम्हाला लायसन नाही मिळणार. तुम्ही त्या लोकांना लायसन देताना आम्हाला आश्वासनं देता. मग आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे ना. आम्हाला लायसन मिळालंच पाहिजे. मी अलका दिलीप शिंदे. मी फेरीवाल्यांकडून बोलत आहे. म्हणजे 2 शब्द बोलते. बघा आता BMCवाल्यांनी कर्ज दिलं फेरीवाल्यांनी कर्ज घेतलं. बोलले फेरीवाले का त्यांना बोलले सबसिडी आहे. सबसिडी तर कोणालाच भेटलेली नाही आहे. महिन्याचं तुम्ही 1000 रुपये घेतले, ठीक आहे, घेतले. त्याशिवाय तुम्ही परत आता फेरीवाल्यांना उचलताय. 2-2, 3-3 वेळा गाड्या येणार आहेत. तुम्ही मग फेरीवाले धंदा काय करणार? मग तुम्ही कर्ज दिलं. कर्ज कशासाठी दिलं? तुम्हाला माल घेण्यासाठीच तुम्ही कर्ज दिलेलंच ना. मग ते जाऊ द्या, ते ठीक आहे. पण तुम्ही अजूनही तुम्ही फेरीवाल्यांचे तुम्ही धंदे उचलतात. 2-2, 3-3 वेळा येणार, धंदा उचलणार. मग फेरीवाले काय कमवणार? आज तुमची मागणी काय आहे ते सांगा. मागणी आमची एवढीच आहे. आम्हाला लायसन मिळालं पाहिजे. आणि आम्हाला म्हणजे रस्त्यावरती आम्हाला लायसन मिळालंच पाहिजे. आम्हाला जर लायसन मिळालं नाही तर आम्ही इथं BMCमध्ये इथे वॉर्डमध्ये येऊन सगळे मुलं बाळासहित येऊन आम्ही इथे आत्महत्या करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे. हे आम्ही तुम्हाला म्हणजे बिनधास्त सांगू शकतो.